मी आहे संग्राम आणि माझ्याबरोबर आहेत गणेश भेळचे मालक म्हणजेच रुपेश गुडमेवार. रुपेश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बराच वेळ तुझ्या त्या बिझनेस कोचला विचारलं, समीर तर काही उत्तर देईना एक्झॅक्टली. तुझा भाव देखील दिनेश शेंड्या लावतोय मला. अरे भेळ म्हणजे काय आहे तुमच्याकडे, काय टाकतं काय त्याच्यात, टेस्ट काय एवढी चांगली आहे? ऍक्च्युली खरं सांगायचं तर भेळ व पाणीपुरीसाठी लागणारे सर्व घटक पदार्थ आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे वर्ष इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आहात का? त्यातली ते पाणी पण तुम्हीच बनवता का? ऍक्च्युली तसं नाही. जर पाण्याचा विषय असेल तर मी सांगेल की मी पाणीपुरीसाठी मिनरल वॉटर वापरतो आणि भेळ व पाणीपुरीसाठी लागणारे सर्व घटक पदार्थ आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. त्यामुळे आमची जी चव आहे ती वर्षानुवर्षे एकसारखी आहे. आणि क्वालिटी कंट्रोल राहतो का? आता आमचं सर्व मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते सेंट्रलाइज आहे. क्या बात आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल उत्तमरित्या राहतो. चलो दे दिया. 100 पॉईंट्स दिले तुला मी. 100 पैकी 100 दिले की हे सगळे जे ही जी रेसिपी आहे, हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते स्वतःच बनवतोस तू. पण कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत, काय काय स्पेशल आहे? भेळेत नॉर्मल जे असतं ते मला माहिती आहे, पण तुझ्या भेळेला एवढी चव काय? आमच्या भेळेला चव जास्त काय ते त्या गोड चटणीमुळे. कारण ती चिंच, गुळ, खजूर आणि चिंचेचं हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. ओके. आता घटक पदार्थ सांगितले पण कॉम्बिनेशन पर्सेंटेज मध्ये नाही सांगू शकत, कारण का ती आमची ट्रेड सिक्रेट आहे. प्रपोर्शन मध्ये किती सांगू शकत नाही. आणि युजली दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. बरेच लोक असं म्हणतात मला की माझा जन्म मुंबईचा आहे, मी आहे खरं पुण्याचा, पण कोणी विचारलं की मी पुण्या मुंबईचा आहे असं सांगतो. मुंबईत जी भेळ मिळते ती बरेच लोक म्हणतात की इथे तशी तेवढी चांगली भेळ मिळत नाही. त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? पुणे मुंबई हा वाद मी पुन्हा चालू करतो इथं. ऍक्च्युली जी चव असते ती आपापल्या एरियानुसार डेव्हलप झालेली असते. त्यामुळे त्या एरियातल्या लोकांना जी भेळ आवडती ती त्यांनाच प्रमोशन जास्त देतात. आणि पुण्यातल्या लोकांना मुंबईतली लोक थोडंसं हेच समजतात की पुणे थोडंसं मागच आहे, आमच्याकडे बीच आहे आणि भेळ खाण्याची मजा तिकडे असते. पण आम्ही पण अभिमानाने सांगतो की आमच्याकडे पण खडकवासला आहे आणि आमची पण भेळ सर्वोत्तम आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अर्थात खडकवासल्याला मी कधी भेळ खायला गेलो नाहीये, काय करायला गेलो होतो हे मी सांगू शकत नाही आता. बट थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. PN स्पेस रेड FM स्पेस तुमचं नाव आणि गणेश असं लिहा, पाठवा हा SMS 58585 वर जर यांच्यावर मारायचा असेल तुम्हाला रेड FMचा शिक्का. मी आहे संग्राम. रेड FM बजाते रहो.